हा जो मिंदे गट आहे, जो स्वतःला खरी शिवसेना समजतो, त्याची लायकी भाजपकडे दाखवत आहेत. यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहे दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये. कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं. सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये आहे. संजय राऊतच्या टीकेकडे करता दुर्लक्ष केली पाहिजे. या माणसाला स्वाभिमान नावाची कोणती वस्तू यांच्याकडे राहिलेली नाही. मुख्यमंत्र्याला तो भाजपची रखेल म्हणतो. आम्ही उठाव केला होता ना, तर त्यावर त्याला त्याच्या नाकावर टिचून, जे मी बोलणार होतं त्यांच्या नाकावर टिचून आम्ही केलेला, स्वाभिमानाने केलेला तो उठाव होता. जे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होता तसा उठाव आम्ही केलाय. ही आमच्यात असलेली हिंमत आहे. हे काय करतायत? हे एकाही माणसाने विरोध केला. आम्ही पोस्टमार्टम करू, आम्ही असं त्याच्या डेड बॉड्या मुंबईत आल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करू, असे म्हणणारे हे लोक. खरे तर हे आता मग मला तोंडात आमचं जीव घसरते. हे भडवेगिरी करायला लागते. आणि आता यांनी ही भडवेगिरीची लाईन जी सुरू केलेली आहे ना, यामुळे हे बोलत आहेत. आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. म्हणून संजय राऊतला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक सुद्धा बसणार नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा जो लॉस जो होणार आहे तो उबाटा गटाला होणार.